नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शहरातील गजबजलेल्या पैठण गेट परिसरामध्ये महापालिकेचा हातोडा। पैठण गेट परिसरातील अतिक्रमणे निष्कासित करून मोहिमेला प्रारंभ। पार्थ पवार प्रकरणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांची टीका। 99% शेअर्स असूनही कारवाई नाही, दानवे यांचा संवाद। आता बघूया सविस्तर बातम्या। महापालिकेच्या वतीने पैठण गेट परिसरातील अतिक्रमणावरती कारवाईला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे। बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्त घेऊन महापालिकेच्या वतीने पैठण गेट परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली। महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी उपलब्ध करून दिलेल्या पोलीस अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत पैठण गेट सब्जी मंडी परिसरात आणि क्रांती चौक ते पैठण गेट पर्यंत केलेल्या कारवाईत एकूण 118 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे, ज्यामध्ये हॉटेल, दुकाने, शेड, कंपाऊंड, शेड, गॅरेज, फलक, साइन बोर्ड इत्यादी निष्कासित करण्यात आले। सदर कारवाईमध्ये महापालिकेच्या 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाच्या 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या कारवाईसाठी 100 जेसीबी, 2 पोकलॅन, 10 टिप्पर, 2 रुग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रिक हायड्रॉलिकल वाहने इत्यादी वाहनांचा समावेश होता। सदरील कारवाईमध्ये नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अतुलकर, मनपा सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे, अशोक गिरी, रमेश मोरे, सय्यद समीउल्लाह, भारत बिरारे, नईम अन्सारी, अतिक्रमण समन्वयक अधिकारी संजय सुरडकर व इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, नगर रचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज सवंडकर, राहुल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते। उद्या गुरुवारी मिटमिटा भागात गोल्फ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती संतोष वाहुळे यांनी दिली आहे। या रस्त्यावरील अतिक्रमण बाधित मालमत्ता नागरिकांनी स्वतःहून काढून मनपाशी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। मोहीम सुरू करण्याच्या अगोदर आम्हाला जी बाकीची पूर्वतयारी करावी लागते, त्या पूर्वतयारीसाठी हा वेळ आम्हाला खूप उपयोगाला आला। कारण बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा इतर कामांसाठी विखुरला गेलेला होता, सणवारांचा असेल, बाकीच्या गोष्टी असेल, VIP मुवमेंटच्या शहरात भरपूर होते, त्यामुळे बंदोबस्त त्या वेळेला मिळाला नाही। मात्र जसा आता बंदोबस्त मिळाला, पुन्हा एक वेळेला आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच येणाऱ्या ज्या कालावधीमध्ये 10 जे महत्त्वाचे शहरातली रस्ते आहेत त्यावरती मोठ्या प्रमाणातली अतिक्रमण निष्कासनाची कारवाई होणार आहे। आणि आज रोजी पैठण गेटच्या परिसरातील जो सब्जी मंडी एरिया आहे, कोकडपुऱ्याकडे जाणारा एरिया आहे, त्या एरियामधल्या जे महत्त्वाचा 9 मीटर आणि 12 मीटरचा जो रस्ता आहे तो फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेला होता, तर तो आज आम्ही काढण्याचा इथं कारवाई करत आहोत। आणि यामध्ये आतापर्यंत साधारण 110च्या घरामध्ये जे अतिक्रमण आहेत ते निष्कासन करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे आहे ते आम्ही करण्याची प्रोसेस करत आहोत। या कारवाईसाठी आम्हाला आजपर्यंत आता पोलीस विभागाचे 110 अधिकारी कर्मचारी, महानगरपालिकेचे 100 कर्मचारी, तसंच 10 JCB आहेत, 2 पोकलेन आहेत, 10 टिप्पर आहेत, 2 रुग्णवाहिका, 2 अग्निशमन बंब, अशा मोठ्या प्रमाणात यांत्रिक सामग्री सुद्धा आम्ही आज उपलब्ध केलेली आहे। पैठण गेट झाल्यानंतर पुढचा पैठण गेटच्या नंतर पुढची कारवाई ही पडेगाव मिटमिटा या एरियामधला जो MGM गोल्फ कोर्स आहे तिथला 30 मीटरचा रस्ता आहे तो क्लिअर करण्याची आहे आणि तदनंतर मग आम्ही हर्सुल या ठिकाणी जी आपली राहिलेली कारवाई आहे त्या हर्सुलच्या कारवाईला करणार आहोत सुरुवात। शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावरती भाष्य केलं असून पार्थ पवार यांनी 99% शेअर्स असताना त्यांच्यावरती गुन्हा नाही, महाराष्ट्राची जमीन खरेदी करता येते का, सगळ्या विषयात पार्थ पवार यांचं नाव येत नाही, 1% असलेल्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात येतो, ही वृत्ती वाढीस लागू शकते असं म्हटलंय। खरं तर ज्या पार्थ पवारच्या कंपनीत स्वतःचा शेअर 99% आहे
99% जर त्यांचा या सगळ्याच्यात, आणि ही काही चौकशी फक्त पार्थ पवारच्या विषयी नाही आहे, नसली पाहिजे. एकतर सरकारी जमीन विकता येते का, महारत्नाच्या जमिनीची अशा पद्धतीनं विक्री करता येते का, मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली, मग त्याचं व्हॅल्युएशन, त्याचा जो रेडी रेकनर रेट आहे तो काढला होता का, तो जर न काढता 300 कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं. आता हे मुद्रांक शुल्क, ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावं लागेल. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आणि ज्याचा 99% शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही, आणि ज्याचा 1% शेअर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा जर अशा घटना गेल्या तर मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीनं न्याय सगळ्यांनाही द्यावा. 1% आता एखाद्या वेळेस एखादा 0.1% सुद्धा शेअर होल्डर येतील, आणि नंतर 99.99 वाले त्याच्या नावावर काही गोष्टी करतील, चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या खचाट्यात आणतील. वाटतं ही वृत्ती येणार काळात होऊ शकते. त्यामुळं पार्थ पवार सुटेल नाही तर अडकेल याच्यापेक्षा म्हातारी मेल्याचं दुःखाने पण काळ सोसावेल, आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारला लागला तो इतरांना सुद्धा लावावा लागेल. तिन्ही पक्षांचं याबाबत एकमत झालेलं दिसते किमान पार्थला वाचवण्यात दिसतंय मला. आता कालचं तुम्ही बघितलेलं आहे सगळं, एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेऊनही जसं एकमत आहे तसं पार्थ पवारला वाचवणं. कारण आहे पहा, त्याला वाचवायचं का, कारण सगळ्यांच्याच हात दगडाखाली आहे. कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा हात आहे. त्याच्यामुळं आपल्या म्हणतो चोर चोर सगेरे भाई, अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत, आणि म्हणून पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक मजबूत व वैज्ञानिक पद्धतीने करण्याच्या दृष्टीने महापालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचललंय. शहरातील सुक्या कचऱ्याचं तसेच प्लास्टिक कचऱ्याची प्रक्रिया व वर्गीकरण कार्य वेगाने आणि कार्यक्षमतेने करण्यासाठी सेंट्रल नाका, चिकलठाणा MIDC आणि कांचनवाडी येथे 3 ठिकाणी मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर उभारण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. या MRF सेंटरसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात येणार असून त्यामध्ये लागणाऱ्या सर्व यंत्रसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ॲडव्हान्स्ड रिन्युएबल एनर्जी नाशिक या कंपनीला कामादेश देण्यात आलाय. दिनांक 14 रोजी कंपनीतर्फे मशिनरी तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं असून या प्रसंगी अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता यांत्रिकी, आणि प्रवीण वाघमारे, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांनी कंपनीला भेट देऊन मशिनरी निर्मिती प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. या सेंटर्समध्ये प्लास्टिक व सुक्या कचऱ्यापासून प्रक्रिया केली जाणार असून प्लास्टिक गोल्या, त्यासोबतच प्लास्टिक गाठी, थर्मल इंडस्ट्रीसाठी वापरले जाणारे RDF बनवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील प्लास्टिक प्रदूषण नियंत्रणात येऊन प्लास्टिक पुनर्निर्मितीला चालना मिळणार आहे. डिसेंबर 2025 अखेरपर्यंत सर्व यंत्रसामग्री महापालिकेच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष कार्य 26 जानेवारी 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थापनात मोठी गुणवत्ता वाढणार असून प्लास्टिकच्या कचऱ्याचं पुनर्निर्माण, पुनर्वापर व पर्यावरण संवर्धन यांना मोठी मदत मिळणार आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिला व व्यापारी यांना लूटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद करण्याची कारवाई केली असून त्याच्याकडून लूटमार केलेले साहित्य हस्तगत करण्यात आले. सुरेश सिंग माधव सिंग हे दिनांक 18/10/25 रोजी कपडे विक्री करण्यासाठी मोटारसायकलवरती किरतपूर फाटा ते सुराळा रोडवरती जात असताना 3 अनोळखी इसमांनी अडवून मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल चाकूचा धाक दाखवून हिसकावून पळून गेले होते. तसेच रस्त्यामध्ये पुरणगाव चौफुली येथे एका महिलेचा एक OnePlus मोबाईल हिसकावून घेऊन गेले होते. सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी पथकासह गंगापूर वैजापूर हद्दीत पुरणगाव चौफुली ते किरतपूर जाणाऱ्या रोडवरती दोघांना शितापीने ताब्यात घेतलं व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल, मोबाईल आढळून आला. त्यास विचारपूस केली असता त्याने वाटमारी केल्याची कबुली दिली व त्याच्या ताब्यातून जिल्ह्यात गुन्ह्यात हिसकावून नेलेले मोबाईल फोन, मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. संदीप दादा काळे असं आरोपीचं नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन हिंगळे, सुधीर मोटे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे व चालक संजय तांदळे, योगेश तरमळे,
जीवन घोलप यांनी केली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस बांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओवी 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर खुलताबाद महामार्गावरील हॉटेल पंचवटीजवळ बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक आणि मोटारसायकलची झालेली जोरदार धडक इतकी तीव्र होती की मोटारसायकलचा चक्काचूर झालाय. मृताचं नाव गणेश वैजनाथ डखोरे आहे. बुधवारी 2 वाजेच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद गावाजवळील हॉटेल पंचवटीजवळ ट्रक क्रमांक MS16 AF 1733 व मोटारसायकल क्रमांक MH 29 BS 1791 यांच्यात भीषण टक्कर झाली. यात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस स्टेशनचे कर्मचारी सिद्धार्थ सदावर्ते व किशोर गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वंदना गायसमुद्रे यांनी शवविच्छेदन केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून या मार्गावरती झालेली वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यात आली. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी यामुळे जड वाहतुकीसाठी बंदी असतानाही या मार्गावरती सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे घटनास्थळावरती नागरिकांमध्ये पोलीस प्रशासन विरोधात संतापाची लाट पसरली होती. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांना आज बुधवार रोजी आधुनिक सुविधांनी युक्त इर्टिगा इन्स्पेक्टर वाहन प्राप्त झालंय. हे वाहन विशेषतः बेशिस्त वेगाने वाहन चालवणारे तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवरती त्वरित दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपयुक्त असून या वाहनासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला हे महत्त्वाचं साधन उपलब्ध झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्ते अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रस्ते अपघातातील मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या तांत्रिक सहाय्याने झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट कार्यक्रमाची देशभरात अंमलबजावणी करत आहे. अभियांत्रिकी अंमलबजावणी, ट्रॉमा केअर आणि समुदाय सहभाग या चारही घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून अपघात मृत्यूदर प्रभावीरित्या कमी करण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमामध्ये निश्चित करण्यात आले. यासाठी देशातील अपघातांची संख्या, मृत्यूदर व तीव्रता यांच्या आधारे 100 जिल्ह्यांची निवड झाली असून महाराष्ट्र राज्यातील 11 जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्हाही यात समाविष्ट आहे. देशातील अपघात मृत्यूदराच्या क्रमांकात छत्रपती संभाजीनगर जिल्हा 37व्या स्थानी असल्याने या उपक्रमाची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्यात येत आहे. इन्स्पेक्टर वाहनाचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या हस्ते झालंय. या प्रसंगी गौतम पातारे, उपअधीक्षक मुख्यालय व आनंद झोटे, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक मानव संसाधन व संतोष वायचल, मोटर परिवहन शाखा केदारनाथ पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा अशोक मुंडे, पोलीस उपनिरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा तसेच जिल्हा वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते. सदर इन्स्ट्रक्टर वाहन सुमारे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून अतिवेगाने वाहन चालवणारे, विना सीट बेल्ट वाहन चालवणारे, बिना हेल्मेट दुचाकीस्वार, काळी फिल्म लावलेली वाहने तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या अशा सर्व वाहनधारकांवरती कडक कारवाई करण्यात या वाहनाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचं काटेकोर पालन होण्यास मदत होईल, अपघातांना आळा बसेल आणि मृत्यूदर कमी होईल अशी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण घटकात सध्या 32 अपघात प्रवण क्षेत्रे ओळखली गेली आहेत. ज्या ठिकाणी गेल्या काही वर्षात एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेलेत. या सर्व ठिकाणी इंटरसेप्टर वाहनाद्वारे नियमित गस्त, तपासणी आणि कारवाई करण्यात येणार असून या उपक्रमामुळे अपघाताचं प्रमाण नियंत्रणात आणण्यात मोठी मदत होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा
शून्य अपघात क्षेत्र म्हणून घोषित व्हावा यासाठी प्रशासकीय विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांच्या सहभागातून जनजागृती मोहिमा, प्रशिक्षण कार्यशाळा आणि विविध सुरक्षाबाबतचे उपक्रम राबवण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली या सर्व उपक्रमांना गती प्राप्त झाली आहे. महामार्गावरील वाहनधारकांनी स्वतः वाहतूक नियमांचं पालन करणं, वेग मर्यादा पाळणं आणि सुरक्षित वाहन चालक संस्कृती रुजवणं हे अपघातमुक्त जिल्हा निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट म्हणून लौकिक वाढवावा असं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर शहरानगर असलेल्या सावंगी टोल नाक्यावरती क्रेशरवरून खडी नेणाऱ्या ट्रक चालक आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये वादळ झाल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळाने ट्रकच्या चालकाने नाक्यावरील वाहतूक हलवल्याने पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत झाली आहे. हर्सुल परिसरामध्ये असलेल्या टोल नाक्यावरती लगतच्या क्रेशर मशीनवरून खड्डे नेणाऱ्या ट्रक चालकांमध्ये वाद झाल्याची घटना सोमवारी पाहायला मिळाली. सदर ठिकाणी टोल देण्यावरून ट्रक चालकाने बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्याने ट्रक नाक्यावरती लावल्याने रस्ता जाम झाला. ट्रक चालक आणि टोल नाका येथील कर्मचारी यांच्यामध्ये वाद सुमारे अर्धा तास सुरूच होता. त्यामुळे टोल नाक्यावरती वाहनांची संख्या वाढून एका बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. काही काळाने या दोघांमधील वाद पेटल्याने ट्रक चालकाने ट्रक तेथून हलवल्याने वाहतूक सुरळीत झाली. मात्र सदर प्रकार हा सुमारे अर्धा तास सुरू होता. त्यामुळे एका बाजूने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अनेक वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोशल मीडियावरती रील बनवण्यासाठी रस्ता अडवून ड्रोनद्वारे शूटिंग सुरू असल्याचा प्रकार बागसीमाता गड परिसरामध्ये पाहायला मिळालाय. सदर ठिकाणी 3 वाहने रस्त्यावरती उभी करून वाहनधारकांना काही काळ वेठीस धरल्याचा प्रकार सर्रासपणे पाहायला मिळालाय. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या करोडी ते दौलताबाद रस्त्यावरती भांगसीमाता गड डोंगरासमोर सिमेंट रस्त्यावरती एका रीलचं शूटिंग सुरू होतं. सर्व प्रकार सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाहायला मिळाला. या ठिकाणी रस्त्यावरती 3 कार उभ्या करून त्यासमोर रस्त्यावरची खुर्च्या ठेवून त्यावर एक जण बसलेला होता. सदर सर्व प्रकार ड्रोनद्वारे चित्रित केला जात होता. त्यामुळे शूटिंग सुरू असलेल्या काळामध्ये एक रस्ता पूर्ण अडवण्यात आला होता. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना रस्त्यावरून पर्यायी मार्ग काढावे लागत होते. दरम्यान सदर प्रकाराविषयी चौकशी केली असता या बहाद्दाराकडे ड्रोनचं शूटिंगद्वारे करण्याची परवानगी घेण्यात आलेली नव्हती किंवा रस्ता अडवण्यासाठी शूटिंग करण्यासाठी देखील परवानगी देण्यात आल्याचं उघडकीस आलंय. सदर ठिकाणी सोशल मीडियावरती रील बनवण्यासाठी रस्ता जाम केल्याचा प्रकार दिसून आलाय. अशा प्रकारांवरती आळा बसवण्यासाठी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शहरातील गजबजलेल्या पैठण गेट परिसरामध्ये महापालिकेचा हातोडा. पैठण गेट परिसरातील अतिक्रमणे निष्कासित करून मोहिमेला प्रारंभ. पार्थ पवार प्रकरणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांची टीका. 99% शेअर्स असूनही कारवाई नाही, दानवे यांचा संवाद. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.